आता मुंबईसह संपूर्ण देशाची चिंता वाढवणारी बातमी। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ड्रग्ज रॅकेट पकडल्याने ड्रग्जचा होणारा वापर हा चिंतेचा विषय झालाय। मुंबईत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने मिळालेल्या टिपच्या आधारावर कोकेनचा मोठा साठा जप्त केलाय। एनसीबीने 349 किलो कोकेन पकडले। याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत आहे 1745 कोटी रुपये। विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाईसंदर्भात ट्विट केलं आणि कारवाईची माहिती दिली। मात्र या ड्रग्जचा इतका मोठा साठा कुठून आला, कुणी आणला होता, कुठे जाणार होता, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। कोकेन जप्तीसह आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा एनसीबीने केलाय। अमित शहांनी या कारवाईसाठी एनसीबीला शुभेच्छा दिल्यात। हे ऑपरेशन म्हणजे बॉटम टू टॉप तपासाचं उत्तम उदाहरण आहे। सरकार ड्रग कार्टेलला मुळापासून संपवण्यासाठी कटिबद्ध आहे, असं शहांनी ट्विटमध्ये म्हटलं। तर अमित शहा या एक्सपोस्टमध्ये काय म्हणतात ते पाहूया। अंमली पदार्थ तस्करीतल्या संघटित गुन्हेगारीला उद्ध्वस्त करण्याचा निर्धार केलेला आहे। एनसीबीने मुंबईत 349 किलो कोकेन साठा जप्त केलाय। आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आलंय। जप्त कोकेनची किंमत आहे सुमारे 1745 कोटी रुपये। बॉटम टू टॉप कारवाईचं हे उत्तम उदाहरण आहे, असं म्हणतात अमित शहा। या यशाबद्दल एनसीबीच्या संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन, असंही त्यांनी आपल्या एक पोस्टमध्ये म्हटलं। तर काहीच दिवसांपूर्वी मुंबईतल्या गोरेगाव भागातल्या नेस्कोमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी मोठी माहिती समोर येते। वनराई पोलिसांनी ड्रग्ज पार्टीतील मुख्य आरोपीला अटक केली आहे। कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज